लाडक्या बहिणींनो, 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाहीये. ऑगस्ट महिना संपला, सप्टेंबर पण सुरू झालाय, तरीही अजून जीआर आलेला नाही. मग सगळ्यांचा एकच प्रश्न, आपल्याला पैसे नेमके कधी मिळणार? आज मी तुम्हाला याचं क्लिअर अपडेट सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट, 14वा हप्ता अजून कोणालाच मिळालेला नाही. पडताळणी सुरू आहे. ज्यांचं नाव पडताळणीत आलंय त्यांनाच पुढचे हप्ते मिळणार आहेत. याचा अर्थ ताईचं नाव लिस्टमध्ये असेल तरच 14वा व 15वा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे. म्हणून घरात अंगणवाडी सेविका पडताळणीला आल्या आहेत का हे सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा. लाडक्या बहिणींनो, आपण शांत बसलो तर आपल्याला हक्काचे पैसे मिळणार नाहीत. म्हणूनच मी तुमच्यासाठी एक नवीन मागणीपत्र तयार केलेलं आहे. पहिली मागणी, ज्यांना 12वा आणि 13वा हप्ता मिळाला नाही त्यांना सर्व थकीत हप्ते एकत्र मिळाले पाहिजेत. दुसरी मागणी, घरात किमान 2 बहिणींना लाभ मिळाला पाहिजे, विवाहित अविवाहित असा फरक न करता. तिसरी मागणी, हप्ता ज्या महिन्याचा आहे तो त्याच महिन्यात मिळाला पाहिजे. चौथी मागणी, हप्ता 1500 वरून वाढवून 2100 रुपये करावा. या मागण्या पूर्ण झाल्या तर खरी मदत होईल. मी तुमच्यासाठी लढतोय, आवाज उठवतोय, नेत्यांना भेटतोय, पण माझ्याबरोबर तुमचा सपोर्ट हवा आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर सरकार आपल्या मागण्या कधीच मान्य करणार नाही. म्हणून महाराष्ट्रातून आणि सगळ्या जिल्ह्यांमधल्या लाडक्या ताईंनी कमेंटमध्ये सपोर्ट आहे असं लिहा. तुमचं नाव, जिल्हा लिहा, कारण आता आपल्याला एकत्र यायचंय. तर लक्षात ठेवा ताईंनो, 14वा हप्ता अजून थांबलेला आहे, पडताळणी सुरू आहे. तुमचं नाव पात्रतेत आलं तर हप्ता मिळणारच आहे. आणि हो, आपलं आंदोलन चालूच आहे, कारण हा आपला हक्क आहे आणि हक्कासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त एवढं करा, व्हिडिओला लाईक करा, सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये सपोर्ट आहे लिहा.